हाय हॅलो नमस्कार, मी राणी तुपे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राणी तुपे। तर आज मी बनवणार आहे बटाट्याचे पराठे। तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे। इथे आपण कांदा घेतलाय, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता उकडलेले बटाटे मी शिजून घेत आहे। त्यानंतर बारीक बारीक कांदा कट करून त्यामध्ये टाकणार आहे, कोथिंबीर पण बारीक बारीक करून टाकणार आहे आणि हिरव्या मिरच्या पण बारीक बारीक करून टाकणार आहे। तर इथे मी ना याला फ्राय वगैरे काही करून घेणार नाहीये। हा मसाला जसा कच्चा असतो तसाच मसाला मी यूज करणार आहे। तर माझी बटाट्याचे पराठे बनवण्याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे। तर मी पंजाबी स्टाईलमध्ये बटाट्याचे पराठे बनवणार आहे। इतर महाराष्ट्रीयन लोक कसे बटाट्याचे पराठे बनवतात, कढईमध्ये पूर्ण तडका वगैरे देऊन बटाट्याचं म्हणजे ती बटाट्याची भाजी बनवूनच ते पराठे बनवतात। तर मी तसं नाही करणार आहे। तर माझा हा प्रकार थोडासा वेगळा आहे। तर व्हिडिओ तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा। इथे मी खूप छान प्रकारे त्याला मॅश करून घेणार आहे। तर यामध्ये मॅश नव्हतं करता येत म्हणून मी अजून एक प्लेट घेतली, त्याच्यामध्ये व्यवस्थित मॅश करत आहे। कारण की जर व्यवस्थित मॅश नाही झालं आणि बटाटा जर अख्खं राहिलं तर त्यांनी आपला पराठा फुटू पण शकतो, त्यामुळे। आणि यामध्ये मी मीठ नाही घातलेलं आहे। मी मीठ थोड्या वेळानंतर घालणार आहे। ज्यावेळेस मी गरम गरम पराठे बनवायला घेणार त्याच वेळेस मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे। आता मी फक्त याचं सारण बनवून ठेवलेलं आहे। माझं बाळ झोपू घातलेलं होतं मी, म्हणून मी फटाफट इथे आवरून घेत आहे। आता सारण बनवून तसंच ठेवत आहे आणि फटाफट किचन पण थोडंसं क्लीन करून घेते सोबतच। आणि फ्रायडे असल्या कारणामुळे लाईट जाण्याची शक्यता मला अगोदरच होती आणि नंतर लाईट गेलीच। बटाट्याचे पराठे खायचे रडायची नाही बोलली झोका द्या। तो कसा बघतोय कोणाचा पप्पा रे, कोणाचा पप्पा आले. दाढी टोचती झाला ना.
काय काय थांबा, काहीतरी म्हणतो, थांबा. काय? लाईट बंद कर. नाईट बंद करू? नाईट बंद करू? बोल. बंद केला. कोणाच्या बेबी आहे हे छोट छोटस? काय काय काय? हा मग या बोल बोल बोल. चलो आले बापले, आले बापले, आले बापले, आले. तिकडे बघा, तिकडे बघा. मामा काल बघा, मामा काल. आहा आहा, छोटीशी प्याला शनाशा. झुप झुप. घ्या त्याला काढून खाली. आले. आहा आहा, आता स्टँड पाहिजे, आता स्टँड पाहिजे त्याला. तुला पाहिजे? तू ब्लॉगिंग करतो का? आहा, स्टँड कसं पकडला वगैरे राहतं त्याने हातामध्ये. अरे बापले, तू ब्लॉगिंग करतो का? ते आतापासून माहिती त्याला कॅमेरा, स्टँड, ब्लॉगिंग. ओहो, अरे बापले. पाहिजे चला. स्टँड नाही लागत बबू. हा, काय करू? काय करू सांग, सांग. काय काय काय? उभं राह, उभं राह. स्टँड अप. नीट नीट नीट. हा, काय करू, काय करू? पकडा त्याला. हा, काय करायचं बब्बू, काय करायचं सांग, दाखव. स्टँडला मोबाईल, मोबाईल लावायचा. काय करायचं? हा, सांग सांग. काय काय काय? मोबाईल दे म्हणतो तो स्टँडला लावायला. हा, बरं चला. हा चला, हा चला, चला. स्टँड अप, स्टँड अप बब्बू. स्टँड प्रॉपरली, स्टँड प्रॉपरली. व्हेरी गुड. आणि चला दाखवा. चला ब्लॉगिंग करा, ब्लॉगिंग करा. हाय एव्हरीवन, मी विश्वजित शिंगारे तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे राणी तुपे. दांशिकला. आहा आहा आहा. बाळाबरोबर थोडंसं खेळले आणि आले किचनमध्ये. किचनमध्ये आल्याच्या नंतर
हे जे मसाला मी बनवून ठेवलेला होता त्यामध्ये मी आता मीठ मिक्स करणार आहे। तर हे बघा, हा जशाला तसा घट्टच मसाला आहे। जर मी अगोदरच यामध्ये मीठ टाकलं असतं तर हा पूर्ण पातळ झाला असता, पराठे काही बनले नसते। तर हे माझ्यासोबत 1-2 वेळेस घडलं होतं सुरुवातीला, ज्यावेळेस मला माहितीच नव्हतं कसे पराठे बनवतात त्यावेळेची गोष्ट, त्यामुळे मी जपून करत असते। तर आता मी मीठ एकदम छान मिक्स करणार आहे। आणि एक अजून गोष्ट बटाट्याचे पराठे बनवताना मला एक शेअर करावं वाटते। आता बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगते की बटाटे उकडले ना तर लगेचच बटाटे कुकरमधून बाहेर काढून घ्यायचे। तुम्ही त्या कुकरमध्ये गरम पाण्यामध्ये जर त्याला तसंच ठेवाल ना तर ते बटाट्याचे पराठे व्यवस्थित बनत नाही। ते बाहेर काढून ठेवायचे, त्याला एकदम थंड होऊन द्यायचं आणि मगच त्याला बनवायचं। तुम्ही बघा, असं करून पराठे बनवले ना फुटणारही नाही, काही नाही, आणि खूप सुंदर लागतात। अशा प्रकारे जर तुम्ही कराल ना तर खूप छान लागतात। आणि मी ते जे आपण बटाट्याची चटणी म्हणा किंवा कोणी बटाटे फ्राय करून तसं करून बनवतो ना, ती पद्धतीची मला बटाट्याची पराठे नाही आवडत। मी 1-2 ठिकाणी खाल्ले होते माझ्या फ्रेंड्सच्या घरी, पण मला ते खरं म्हणायला गेलं तर मला ती टेस्ट नाही आवडली। त्याच्यापेक्षा जास्त चांगली याची टेस्ट लागते। यामध्ये जास्त साहित्यही लागत नाही, काही नाही, अगदी 4 साहित्यामध्ये बटाट्याचे हे पराठे होतात। आणि एकदम छान तुपाचे पराठे बनवायचे आणि मस्त दह्यासोबत खायचे, एकदम मस्त, खूपच छान वाटतात। जशी पुरणाची पोळी बनवते मी सेम तसं बनवत आहे। आणि याच्या व्यतिरिक्त अजून 2-3 प्रकारचेही मला येतात, मी ते सुद्धा एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, छान कमेंट करा। ज्यांनी कोणी माझे मागचे व्लॉग्स जर बघितलेले नसतील तर माझे प्लीज मागचे व्लॉग्स पण बघा। आणि तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात मला हे पण सांगत जा कमेंट करून। आता सुरुवात केलीच आहे आपण व्लॉगिंग करायला। अगोदरही मी व्हिडिओ बनवत होते, असं नाही की मी अगोदर व्हिडिओ बनवत नव्हते, पण असं मी व्लॉगिंग करत नव्हते। व्लॉगिंगमध्ये कसं कंटिन्यू कॅमेरा समोर ठेवावा लागतो आणि शूट करावं लागतं। अगोदर एक 5-10 मिनिटाचाच व्हिडिओ बनवत होते आणि हा व्लॉगिंगचा व्हिडिओ लॉंग होत असतो। तर तुम्हाला कसे वाटतात माझी व्लॉग? पराठा बनलेला आहे, तवा गरम होऊस तर मी दही टाकून घेत आहे। चितळेचं दही आम्हाला खूप आवडतं, आम्ही चितळेचं दही आणत असतो।
चालूच होतं, तर तेवढ्यात गेली लाईट. आणि लाईट गेल्याच्या नंतर मग नंतरचं मी शूट काहीच केलं नाही, कारण की लाईट गेल्याच्या नंतर घरामध्ये पूर्ण अंधार पडल्यासारखं झालेलं होतं, कारण की आभाळ खूप आलेलं होतं, पावसाचं वातावरण झालेलं होतं. त्यामुळे नंतरचं शूट मी काही केलं नाही आणि आजचा माझा व्लॉग इथेच मी संपवला. तर आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्लॉग जर तुम्हाला कोणत्या विषयावर हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि जाता जाता लाईक करायला विसरू नका. आपली काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.